आपले पोराला काही कामधंदा आहे का नाही? साला तर साला सोडणार राहील आहे घरानं. कामाला तर कामाला जाईल, तर तुझ्या तरी सांगायचं ना. ए बाबा, तो दामासाहेबचा पोर आपली पोरीला घेऊन पडला. चल पटकन ये. चलते चल. दमाशेट बाहेर निघ. काय रे झालं? काय झालं मला विचारतो तुझ्या लेकाचा विचार. तुझा पोर घेऊन पडला तुझा. पळाय तर पडलो, आता काय करू? कुठे जाऊ? कुठं राहू? पलायचा तो विचार नाही होता, पण अचानक सगळं असा घडला. नांगू आता जे हॉल ते. तू भिवू नको, मी आहो ना. ओय, ना कोठाची तुम्ही ना काय चालला हे या नथ काय करा? पालघरची आम्ही. असा काय? भिवू नको तुम्ही. आता रातच्या कोठे जाहाल? आमच्या पाठी चला ना. तुम्हाला वाटेल तावर जास. घ्या पुरावा, पाणी प्या, हटली हवेस. फार बेस वाटला ना जीवाला, थंडावा. चल जरा वाऱ्यावर जाऊ. तुमचं लगीन होतील काय? हो हो. मी ना मग जवळ जवळ काय कराल? आम्ही लग्नाचाच विचार करत होतो. चल ग. मावशी मावशी अरे लग्नाचाच विचार करायला येतो ना. चल ग. मावशी मावशी मावशी, बच्चे की जान लेगी क्या? तुला आवडत आहे ना, तर जरा वाट पहा ना. बिहव हा बिहव मना रातचे एकल्याला तई. असा ना. अय ऐकलास? ये ना याला संग भिव घेऊन जा ना तिकडे खाटल्यावर दोघ जण जणी जा. अरे वाडघा, घर तो आवाज का फटफटी चालू करस? एकदा जा चालू कर ना, जा तरी कोण जास्त. काका काका मी. अरे डास बसेल होता तय. मी कोणाला बिहे नाही. हा नांगला ते कोणाला बिहेस नाही येतो. वाडघोची टारकन फाटली ना रे. अरे हो लागत मुरकुटा जावं म्हणे निजली हवी का माझी आठवण करीत हवी. जेव्हा तू माझी बायको बनून माझे घराचा अडकल ओलांडशील ना, तेव्हा. लवकरच येईल ना. पण लवकर केव्हा येईल? लवकर कोणात दूर आहे जाणून येईल.
पानं तर निचूच लागत नाही. खरं सांगू मला नीज नाही लागत. फसवस क्या 3-4 वेळा हाक दिली. मस्त ढाराढोर निजेल होतीस ना नीज नाही लाग सांग. डोळ्याच मिटकून होतं फक्त पण स्वप्नात राहायच नागत होते. ए जानोडी लगीन जवळ जवळ आला का सगळ्यांना असाच होता काय ग? माझं तर पहिल्यांदाच लग्न होतंय. हा माझा 10व्यांदा होता ना. पगलू हाय पगलू. तू रोज असाच सांगशील ना मला पगलू. पण तू रोज पगलूसारखं वागशील ना. मनी खरा सांगू ही रात कवा खपायच नाही पाहिजे. कपल नाही तर आपलं लग्न कशा कर. चादर आहे हा, चादर पाहिजे काय? ते कसं दारी हिव आहे ना ते चादर पाहिजे. ये ना देता हूँ चादर. नको नको सॉरी मावशी. ए पगलू. हा, पगलू काय? चल आता नीच रात फार झाली सकाळच्या पाहू पगलूला. काय रे पोरीचा काय पत्ता लागला काय? नाही तर झाली का तयारी? हो झाली. चल तारपणाचा इथं लागले. अरे वा फार भारी व्हिडिओ आला आहे. इन्स्टाला पोस्ट करायला लागेल. फार ना ग मजा आली नाचाया. फारच मजा आली. आता निघाय जाया. आई आहे बाबा आहे नाही भाऊस आहे. सांग तुमचा कसा पटला? तुमची गावातली तो ना साधत मग हारीच थोड्यातच पटेल ना तिने मला साला सोडून दिली. काय पोरा बरा आहे ना? ना काय घराबरा माहित का नाही? अरे नाही काका मी गोवारी जाधील होतो ना तिकडचे ती आली तिथं आम्ही गोष्टी करत होतो तर एखाद्याने नांगला ना घराजण सांगला तर ते आलं ना आमची सेपाटणी घेतली तर तिकडचीच पलत पलत ना इकडं आलो घरा सांगवला ना मनी ताई अरे त्या महेश येऊच नाही आजकाल विसरला आपल्याला. काय माहित. अरे हो आता बसून काय करतास? ते आमच्याकडे मोनीला तो जितू घेऊन पडला. चला पटकन. हाय जानवडी आठाशीच कपडे धुवायची प्रॅक्टिस करायला लागलीस. धव 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 चांगलं धव. साबण तरी लावलास का नाही? लागला तर प्रॅक्टिस चांगली कर. तुला कपडे धुवायचा हा मग कपडे धुवायचा जेवण राहायचा मग कामाला जा
खाऊ घेणे आणि तुला खाऊ काय पाहू का नाही आठवण हाव ए काका ये पोरीला का पोराला लागलाच रे नाही चालत का चल हा चल आम्हाला जायचं तुझा कोण हे तर पोरी पण ठेवायला अरे पण तुझ्या पोराची खुशी पोरीला घेऊन पडला तर काय ते सांगतास ना का पोर असं येतो पोराला समजा पाहिजे ना वाढून गदेला झाला तर मार खाते चुप चुप सगळे चुप आता मी भांडण मिठवा आलो ना काय खाजवा आलो अरे गप रे ना तुला काही माहित नाही तुम्ही कोणाचे ऐकत नाही हवेस ना तर यो मी आता चालू बरा तुम्ही अरे गप रे ना तो नंगा बरं रागावला कारभारी या 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 आमचे पोरीला घेऊन पडलं आम्हाला अब्रू भरपाई पाहिजे. तू गप बस तो कारभारी आहे ना गावकरी आहे ते ठरवते ते खरा गावात नाक दाखवाय अब्रू नाही ठेवली. हा चला पोरी पोराला समोर उभा करा बरं हं? अरे ये हो या तुम्ही पोलीस तुम्हाला काय लाज आबरू आहे का नाही अरे कारभारी ते पोरीची आईची बाबासनी हा हात त्याचा यो पाय माझा हा बसा तुम्ही बसा पोर पोरीला समोर आणा मोने तुला पोर पसंत आहे आता ती पळून गेल्या हा तर काय विचारायची गरज तर नाही पण एक कायदा आहे तर विचारला तर पाहिजेच का नाही बरोबर का नाही तर जितो तुला पोरी पसंत आहे का हा मग बस झाला ना घालवली ना काय आमचे सापड करतात ना काय हे तर दामूचा पोर हो तो त्याच्यात पडतो काय तिकडे बसेल आमचा साखरपुडा कायदा आहे 20,000 रुपये पण यो पोरी घेऊन पडला म्हणून 40,000 रुपये त्याच्यानंतर आहे आईची आबरू भरपाई 10,000 रुपये पुढची आहे बापाची आबरू भरपाई पण 10,000 ना सगळ्यात शेवटची म्हणजे भावाची आबरू भरपाई ती पण 10,000 हा ना त्यांचे कोण आजी आजोबा आहेत का इकडे मरण पावला मरण पावले हो हा मग आजी आजोबाचे भरपाई गेली ते आता काय आपलं दमाला खर्च आहे ना हो दामाला ते दंड भरात लागेल तो लागेल तो आता गावाचा कारभारी मी आता गावाची आबरू म्हणजे माझी कारभाराची आबरू ना कारभाराची आबरू म्हणून मला 10,000 रुपये लागतील बस काहीतरी कमी तुम्हाला 1 वर्षाचा मोठा कोंबडा जांबाच्या दारू सकट देतो पण गाव करा हो आता पोरीला तो का पिशवीत भरून घेऊन पडला आहे अरे ना ती काय बारीक वस्तू आहे का घेऊन पडलाय जो
आता दोघांचा पटला तर ते पडले का नाही रे. आता यो एक हात ना यो एक हात अशी वाजते टाली. आता एक हाताखाली टाली वाजेल का ना. मी काय खोटा बोलतो रे. आता यांचा दोघांचा हो पटला, ही पडली का नाही. आता याची हो चुकी आहे ना याची हो चुकी आहे. आता याही दोघांनी पण त्यांच्या घरा सांगाय पाहिजे होता ना. मंदा ना वाज्या, दामू ना बेबी, तुम्ही एकमेकांच्या घरात जाल, मांडीला मांडी लावून बसाल, खाल प्याल मजा कराल ना. दोष कोणाला द्याल तर गावकऱ्यांना. म्हणून आमच्या आबरूचा कायदा कॅन्सल रद्द करतो आणि फक्त आमच्या साखरपुड्याचा कायदा द्या बस. पण या पुढे जर आपल्या गावातला कोणी पळून जाल तर त्याला 1 लाख रुपये दंड भरायला लागेल ना. मार भेटेल तो वेगळा, लक्षात ठेवा.